आजचा जो टॉपिक आजचा टॉपिक आपल्याला तेच शिकवतो, इतरांसाठी मॅजिक करायला लागा, तुमचं आपोआप मॅजिक काम करा. आता मीच विचार केला असता, पुस्तक आहे मला माहिती आहे, मी एकटीनेच करायचं, इतरांना कशाला सांगत बसायचं, उचापाता घेऊन लावा, हे लावा, काय सोप्या गोष्टीने सगळं करायला काय करत बसायचं, नाही का? तर नाही पोहोचू शकत, मग मॅजिक पुढे नाही जाऊ शकत. मी करल, काही दिवस प्रॅक्टिस करल, चांगलं पण होईल, नंतर ते मी विसरून पण जाईल. असं पण होतं ना. पण जेव्हा आपण इतरांना द्यायचा विचार करतो ना, मॅजिक आपल्या लाईफमध्ये जिवंत राहतो, निरंतर राहतो. आणि इतरांची करून घेतो प्रॅक्टिस, म्हणजे आपली प्रॅक्टिस चालू राहते. त्याच्यामध्ये दोन फायदे आहे ना. डॉक्टर जर विचार एखादा डॉक्टर झाला आणि स्वतःचाच इलाज करायचा आणि फॅमिलीचा इतरांचा नाही करा, त्याची प्रॅक्टिस नाही होणार. मग सेम सगळ्यांच्या बाबतीत ही गोष्ट होती की आपण इतरांसाठी पण करायचं असतं मॅजिक, तेव्हा ते आपल्या लाईफमध्ये मल्टिपल होतो. अजूनही तुम्हाला असं वाटतं की 777 मध्ये हा व्यक्ती आला पाहिजे, माझा मित्र आला पाहिजे, त्याला पण हे मिळालं पाहिजे, मैत्रीण आली पाहिजे, तर सांगा, आपलं काम आपण करायचं, घेणाऱ्यांचं तो घेईल. कारण आपलं काम नाही की प्रसाद देणं इतरांना. तो खाईल का मुंग्याला टाकत, तो समोरच्याचा प्रश्न आहे की नाही. तर आजचं जो आहे की मॅजिक डस्ट, आपण जेव्हा मॅजिक डस्ट म्हणजे इतरांचा आपण चांगला विचार करायला लागतो, इतरांना द्यायला लागतो, तर आपल्या आयुष्यामध्ये कसं मॅजिक रिटर्न मल्टिपल होत असतं, कसं येत असतं, त्याचे भरपूर उदाहरण आहेत. जे दिलं ते येतं. ऐकले तुम्ही, जे पेरलं ते येतं, जे पेरलं तेच उगवतं. असं म्हणतात की अरे, आपणच काहीतरी कुठं कर्माचे ते काटे पेरले असेल म्हणून ते आपल्या लाईफमध्ये उगवले. म्हणून अशा मन आहे. 10वां दिन हर एक जादू की धूल का छिड़काव करे. मॅजिक डस्ट म्हणजे जादूची धूळ फेकणं, आहे ना. आपण धूळ धूळ शब्द आठवल्यावर आपल्याला आठवतं की काही डस्ट म्हणजे काहीतरी असं खराब, आपण जे झाडतो त्याला डस्ट म्हणतो, किंवा गव्हातला कोंडा. पण ते जर सोनेरी कण असले आणि ते जर सोन्याचं असं, सोनार दुकान बघितली ना कधी, बघितली ना? मग त्याचा कचरा ते फेकत नाही, झाडून काढलं तर. त्याचा कचरा ते जमा करतात, त्याच्यात बघतात, निवडतात, कारण त्याच्यामध्ये छोटे छोटे सोन्याचे कण त्यांना सापडत असतात. सोनं म्हणतात, असं म्हणतात की सोनाराचा कचरा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. मग कोई भी कर्तव्य इतना आवश्यक नाही होता जितना धन्यवाद लौटा नाही. सगळ्यात जर काही कर्म आवश्यक असेल असं हे म्हणतात ते संत जे आहेत, धर्मशास्त्रज्ञ जे आहेत, तर ते म्हणतात की असं कुठलं कर्म आवश्यक नाही की जे तुम्हाला द्यायचंय वापस, इतर द्यायचंय. रिटर्न गिफ्ट देतो आपण इतरांना, रिटर्न मध्ये द्यायला पाहतो की आपल्या घरी कोणी आलं, आपल्याला कोणी आणलं तर आपण त्याला द्यायचं. तर हे देणं आहे ना, खूप महत्वाचं आहे. आणि मॅजिकच्या दुनियामध्ये ना ते खूप जबरदस्त काम करतात. आजचा टॉपिक जर तुम्हाला समजला नाही, तर तुमचे जर भाव बदलले की इतरांचं चांगलं हो, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, तर ते तुम्हाला त्याचे लॉजिक कळायला लागेल. प्राचीन आध्यात्मिक ग्रंथों ने बताया है कि हम दिल से किसी व्यक्ति को देते हैं, वह 100 गुना होकर पास लौटता है। इसलिए कृतज्ञ हो, किसी व्यक्ति को मिल जाता है, उसके लिए कृतज्ञ देना केवल आवश्यक है, बल्कि अपने जीवन में बेहतर बनने के लिए अनिवार्य भी है. आता आपण आपल्यासारखे किंवा जे सामान्य लोक आहेत, किंवा त्यांना काय वाटतं, चला सोशल मीडियावर मी एखादं टाकलं, काही केलं, टाकलं वगैरे, तर लगे नजर होती, असं होतं, आपण सांगायला नाही पाहिजे आपल्याकडे आहे, असं किती लोकांना असं वाटतं, है ना. नजर लागती, हे होतं, ते होतं. एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी आहे, अंबानी आहे, एवढे मोठे, त्यांचं एवढं दाखवतात, ते शो ऑफ करतात एवढे मोठे, मग त्यांना नजर नाही लागत का? हा प्रश्न नाही आला कधी कोणाच्या डोक्यात? तुमच्या डोक्यात कधी आलाय का? विचारांचा खेळ असतो मॅडम. हम्म. विचारांचा खेळ असतो. त्यांचे विचार कसं काय एवढे स्ट्रॉंग? त्यांना काही वेगळं ब्रेन दिलंय का विचारांना खेळाचं? किती किती माइंड तर आपण कंट्रोल नाही करू शकत ना. किती म्हटलं तर तो असा घोडा आहे की तो पळणारच. बर- मग त्यांना हिरो हिरोईन आहे, एवढे काजवले, हे एवढे दाखवतात, सेलिब्रिटी एवढे, त्यांच्याकडे गाड्या घोड्या पैसा सगळं, त्यांना नजर नाही लागत का? त्यांचं बॅकअप येत नाही का? त्यांचा शटर डाऊन होत नाही का? त्यांना पण ते होत नाही. त्याचं कारण एक आहे की त्यांच्याकडं ब्लेस करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे जर आपले समजा आपल्याला 1 लाख लोक ओळखत असेल या समाजामध्ये, हा थोडस, 1 लाख लोक जर आपल्याला ओळखत असेल, आता आपले काय आहे, नातेवाईक 200 ते 400 बोटावर मोजता येतील. आणि किती लोक आपल्याला काय म्हणतात ना, किती लोक आपल्याला त्याच्यातले ब्लेस करताना आपलं हित चिंतक आहे ते तुम्हालाही माहिती. तुमच्या जवळच्या नातेवाईकांना किती असं, नातेवाईकांना असं वाटतं की तुमच्याकडे मर्सिडीज गाडी यावं म्हणून, आणि आल्यावर ते खुश होतील.
कुणाकुणाला असं वाटतं तुम्ही छान दिसल्यावर बाकीचे. मग हे हे जे लोक आहेत ना, आपलं त्यांच्याशी ते अमिताभ बच्चन आहे, आपण त्यांना बघितलं की आपल्याला खुश वाटतं, छान वाटतं, ब्लेस वाटतं. म्हणजे त्यांच्याकडे ब्लेसिंग देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जळणारे पण असतात पण ते खूप कमी आहे, लिमिटेड आहे. म्हणजे जास्त आहे ते दिसल, त्याचे कमी आहे ते दिसल. म्हणजे जास्त आहे तेच ना. मग आपल्याला पण तेच करायचंय, आपल्या बाबतीमध्ये ते वाढवायचे आपल्याला. आपली ब्लेसिंग जे आहे ना, ब्लेसिंगची क्वांटिटी वाढली तर ती निगेटिव्हिटी कामच नाही करत. हॅलो आहे आणि लक्षात, ते दिसतच नाही. जेव्हा आपले खुशीचा माहोल एवढा 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 वाढतो, सकाळी जो 1 तासात आपण होतो, आपल्या डोक्यात कुठलाही एक निगेटिव्ह विचार नाही आला. पैशाबद्दल नाही आला ना, कुठल्या नातेवाईकांचा नाही आला ना, कुठल्या पेन नाही आला. हाला की ते आपल्याकडे होतं, पासमध्ये आपल्याकडे आहे, पण ते आपल्याला आठवलं का? नाही आठवलं, कारण आपली फ्रिक्वेन्सी त्यावेळेला हाय होती. मग जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी जी आहे ना ग्रेटफुलची असते आणि आपण त्या ब्लेसिंग देत असतो, आपल्याला युनिव्हर्सल ते रिटर्न करत असते, रिटर्न डबल येत असतं. मग कृतज्ञता एक शक्तिशाली ऊर्जा है, और आप कृतज्ञ की ऊर्जा को जिसकी ओर निर्देशित करते हैं, ये उसी की ओर मुड़ जाता है. आप कृतज्ञ की शक्ति चमचमाती जादू झूल धूल जैसा मान सकते हैं. जब आप किसी की प्राप्त चीजों के लिए बदलते हो, कृतज्ञ व्यक्त करें और समझ लीजिए कि आप सचमुच उस पर जादू की छिड़काव कर रहे हैं. जिस भी व्यक्ति पर जादू का धूल छिड़के तो उस शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा के लिए व्यक्ती के लिए पहुंच जाती, उस पर असर डालते. मग जी काही आपल्याला व्यक्ती दिसल, जे काही आपल्या समोर येईल दिवसभरात, तर असंच कोणी येत नसतं. ते आपल्या सगळ्या कर्माचाच भाग आहे. जर कोणी आपल्याला टक्कर जर झाली एखाद्या व्यक्तीची, म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला भेटली, काय आपल्या आजूबाजूला ती आपल्या स्टाफमध्ये नोकरीमध्ये, तर ते सगळं असंच नाहीये, रँडमली नाहीये, ते सगळं प्लॅनेट आहे. ते प्लॅन केलेलं आहे सगळं, युनिव्हर्सचा तो सगळा प्लॅन आहे. आपल्याला जरी असं वाटतं, मग ती सगळ्या लोक आहेत तर त्यांच्यावर तुम्हाला काय करायची, सकारात्मक ऊर्जा फेकायची. तुम्हाला माहितीये, नजरेने नजर असते ना, म्हणतात ना असं, नजर दोष आहे, नजर आहे, एखाद्याची नजर म्हणतो नाही याला याचं नजर आहे ना, मला नाही चांगलं फील होत, मला थोडस लो फील व्हायला लागतं, ही व्यक्ती आल्यावर लो फील म्हणायला लागतं. तर मग ही नजरमध्ये जी पॉवर आहे, जी काही शक्ती आहे, तर आपण नजरेने ती मॅजिक डस्ट, ती सकारात्मक ऊर्जा इतरांना फेकू शकतो. ती करू शकतो आणि ती इमॅजिन करू शकतो की एक जादूचे स्पार्कल आहे, जादूचे कण असे आहे की जे एक प्रकारचं स्पार्कल करत आहे आणि स्प्रिंकल करत आहे. मग त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो की आता बघा, हे लोक दिसतात आजूबाजूला आणि तुम्हाला दिसतंय की आजूबाजूला चमकणारे वस्तू आहे, लोकांकडे एक मॅजिक आहे, मग ह्या त्याच्या हाताखाली आहे. जसं आपला पाऊस पडतो तसं सेम. तर मग एखादी व्यक्ती दिसते, तर तुम्हाला त्याला मॅजिक डस्ट करायची आणि मॅजिक डस्ट वर इमॅजिन करायचं, कारण याच्या बाबतीत सगळं चांगलं हो, हा याला चांगलं मिळव, भगवंता याचं कल्याण कर, याला सुखी ठेव. हे तुम्हाला ब्लेस करायचं त्या व्यक्तीला, म्हणजे त्याला मॅजिक डस्ट करायचंय. अधिक हमसे ये अधिकतर लोग हर दिन बहुत लोग संपर्क में आते, चाहे वो फोन पर, ईमेल पर, द्वारा ऑफिस पर, स्टाफ पर, रेस्टोरेंट पर, लिफ्ट में, हर दिन आमने सामने हम जिस लोगों को संपर्क में आते, कई मामलों में हमारी कृतज्ञता हकदार होते क्योंकि उनमें कुछ प्राप्त करायचं. आता आपल्या संपर्कात खूप लोक येतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत, काही ऑनलाईन येतात, ऑफलाईन येतात, काही मेंटली येतात. म्हणजे काही फक्त आपल्याला काय म्हणता येईल त्याला, काही फक्त असे मेंटली किंवा स्वप्नात येणं, किंवा आपण म्हणतो की जस्ट कॉड एखादा थॉट येऊन जातो आपल्याला, एखाद्या व्यक्तीबद्दल विचार येऊन जातो, पण ते लोक काही वेळापुरते आपल्या डोक्यात का होईना येतात. मग हे जे असे लोक येतात, तर ती सगळी एनर्जी एकमेकांकडून पास होत असते एनर्जी. आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर आपल्याला एकदम नाही चांगलं वाटत, एखाद्या ठिकाणी गेलो तर आपल्याला फ्रेश वाटतं, खुश वाटतं. मग हे सगळे लोक आपल्याला जे संपर्कात येतात, आजूबाजूला येतात, ते काय असंच नसतं. मग त्यावेळेला ज्या वेळेला आपल्याला असे लोक भेटतात, वेगवेगळे भेटतात, आपल्याला आपली ऊर्जा कशी ठेवायची, आपल्याला त्या लोकांबद्दल काय विचार करायचा आणि त्याला मॅजिक डस्ट कसं करायचं, आणि आपली एनर्जी हाय राहील दिवसभर. उन सेवा देने वाले लोगों के बारे में सोचे जिनसे आप दिनों में मिलते हैं. जो लोग स्टार्स रेस्टोरेंट में काम कर रहे हैं, बस, टैक्सी ड्राइवर, कस्टमर सर्विस, ड्राई क्लीनर, ऑफिस कर्मचारी, जो लोग सेवा क्षेत्र में काम करते आपकी सेवा के लिए स्वयं दे रहे हैं, उसकी बस प्राप्त उसकी सेवा प्राप्त कर रहे, यदि कोई सेवा के बदले में धन्यवाद नहीं कहते तो मान लीजिए आप कृतज्ञ नहीं होते और अच्छाई के बदले जीवन में आने से रोक देते. आता मी माझ्या मुलाला सोडायला जाते बसवाला, तिथं बसवाला असतो, ड्रायव्हर असतो, कंडक्टर असतो, मला काय वाटणार, चला हे पैसेच घेत आहे रोज, म्हणजे पाठवता यांची ड्युटीच आहे.
पण मी जर थँक्यू करते, ब्लेस करते की नाही हे वेळेवर येत आहे, मुलांना व्यवस्थित केअर सोडताय, मग कामवाली बाई आहे, जे जे आपल्याला कचऱ्यावाला माणूस आहे आपल्या घरी येतोय, आपला कचरा घेऊन जातोय, आपली निगेटिव्हिटी घेऊन जातोय, मग त्या लोकांबद्दल जेव्हा आपण विचार करताना ब्लेस फील करतोय, थँक्यू फील करतोय, एक मॅजिक डस्ट फील करतोय, चांगलं यांच्या आयुष्यात चांगलं ब्लेसिंग देतो त्यांना, तर आपल्याकडे पण त्या ब्लेसिंग येणारच आहे. पण आपण हे निस्वार्थ करतोय, त्यांचा ना आपला काही संबंध नाही है ना. म्हणजे नातेवाईक आपलं त्यांच्याशी काही कॉम्पिटिशन पण नाही की त्यांचं चांगलं झालं मग आपलं होणार आहे की नाही, किंवा असं काही संपून जाणार असं काही आहे का, नाही. म्हणून आपण हे सगळ्या लोकांना काय करायचं, ब्लेसिंग करायचंय. रखरखाव कर्मचारी के बारे में सोचे जो हमारे यातायात तंत्रों की हमारी यात्रा सुरक्षित बनाते और बिजली गैस पानी तथा सड़कों पर कायम रखते. मग आता हे किती जर लोक आहे, आपल्या घरात लाईट येते किंवा आपल्या घरामध्ये साफसफाई होतीये किंवा वायफाय चालू आहे किंवा तुमचं मोबाईलचं नेटवर्क व्यवस्थित चालू आहे, जे काही तुमच्या आजूबाजू लोक आहेत तिथं कोणी ना कोणी काम करतंय, कोणी ना कोणी तिथं सतर्क आहे, म्हणून आपल्यापर्यंत ती सेवा उपलब्ध आहे. बरोबर आहे ना. आपण एकटं करतोय ते सगळं नाही. मग ही सेवा कोणी ना कोणी देणार लोक आहे. जर आपण एखाद्या मॉलमध्ये जातोय तर तिथे साफसफाई आहे, टॉयलेट वगैरे सगळं साफ आहे, तर मग हे कोणतरी करतंय ना. त्या सगळ्या लोक आहेत, हे सोल आहे, एनर्जी आहे, एनर्जी वर्क होत आहे. जर कोणी काही कामच नाही केलं तर स्तब्ध झालं तर आपल्याला तिथं जायला तरी आवडेल का. संसार उन सफाई कर्मचारी के बारे में सोचे जो हमारी सड़कों, सार्वजनिक बाथरूम, ट्रेन, सफाई हवाई जहाजों, अस्पताल, रेस्टोरेंट, सुपरमार्केट, ऑफिस, इमारतों की सफाई कर रहे हैं, उन सभी व्यक्तिगत रूप से धन्यवाद कहें। लेकिन उस जब भी उसके पास से गुजरे तो धन्यवाद देकर उन जादुई गुण का छुटकारा कर सकते हैं जो उंगली में अगली बार में जब आप साफ डेस्क पर बैठे तो साफ फुटपाथ के लिए चले या चमचमाते फर्श पर चले तो आप कृतज्ञ होऊ शकते. मग तुम्हाला काय करायचं, त्या गोष्टीला फील करायचंय. जिथे आपण जातोय, बस असेल किंवा जे काही सार्वजनिक ठिकाण आहे, पार्क असेल, गार्डन असेल, ते किती छान स्वच्छ केलं असतं म्हणून आपल्याला तिथं बसावं. तिथं बेंच असेल, कोणतरी पुसला असेल, स्वच्छ केला असेल, पाऊस आल्यावर ते घाण झालं असेल तर ते चांगलं केलं असेल, मग तिथं त्या व्यक्तीच्या विचार करू शकतो आणि थँक्यू करू शकतो, त्याला मॅजिक डस्ट करू शकतो. मग मॉलमध्ये जातो तर लोक वस्तू जागेवर ठेवतात, जिथल्या तिथं वस्तू सापडते आपल्याला. ते त्यांचे वॉशरूम असतात, ते नेहमी क्लीन असतात, नीटनेटके असतात, तिथे म्युझिक चालू असतं, तिथे चांगला वास, सुगंधित वास असतो. मी हे कोणतरी करून ठेवतोय ना आपल्यासाठी. म्हणजे आपण काय एखाद्या प्रकारचा आपण राजा महाराज कोणतरी आपल्यासाठी ते सगळं अरेंज करून ठेवतोय तिथं आपण येणार आहे म्हणून. तिथं सगळे कॉफी शॉप मध्ये ते लोक असतात, आपण त्या लोकांकडे विचार नाही करत किंवा बघत नाही, तर मग त्यांना दिसताय नाही दिसताय, समोर दिसत असेल नसेल तरी पण आपल्याला त्यांना मॅजिक डेस्क करायची, त्यांना ब्लेसिंग पाठवायचे. जब आप किसी कॉफी हाउस में, रेस्टोरेंट में आपकी सेवा करने के लिए व्यक्ति कहकर जादुई धूल का छिड़क सकते हैं, चाहे वो टेबल सफाई, मेनू कार्ड थामना हो, आपका ऑर्डर लेना हो, आपके लिए ग्लास में पानी भरना हो, ऑर्डर लेने के लिए भोजन परसना हो, टेबल साफ करना हो, बिल देना हो, पैसे लौटाना हो, धन्यवाद कहना न भूले। किसी स्टोर में चेक अकाउंट में जाना हो, छिड़काव करे, सेवा करने वाले, सामान पैक करने वाली व्यक्ती धन्यवाद कहे। आता ते आपलं बघून, माझं बघून आपलं आपण जे म्हणतो थँक्यू म्हणतो किंवा धन्यवाद म्हणतो आम्ही, सहसा गेलो कुठं भाजीवाला असेल त्याला धन्यवाद थँक्यू म्हणतो, ते बघून मुलं पण करायला लागतं आपले. आता छोटा भावेश असेल तो पण, भावेश पण बऱ्याच वेळेला म्हणतो थँक्यू धन्यवाद. आणि त्या लोकांना, आणि ते लोकांना पण चांगलं वाटायला लागतं जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा एखाद्या चेहऱ्याकडे बघा, तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणा त्याला की थँक्यू धन्यवाद तुम्ही जे केलं, आणि परत ते काय करण्यासाठी म्हणतात ते पण सांगा त्यांना. जेव्हा जी मॅजिक डस्ट पाठवतो तेव्हा आपल्या त्या व्यक्तींना पण चांगलं वाटतं. यदि आप हवाई जहाज की यात्रा कर रहे हो, चेक इन कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आपकी सेवा होने के लिए, टिकट चेकर के लिए, कैबिन कर्मचारी के लिए धन्यवाद, विमान में दाखिल करने वक्त अभिमान करने के लिए कैबिन कर्मचारी किस प्रकार, तो उसी प्रकार धन्यवाद कहे। आप परोसना, प्लेट में हटाना कचरा एक तरह की सेवा है। एयरलाइंस विमानों की सवारी के लिए आप धन्यवाद देते हैं, कप्तान में धन्यवाद देते हैं, कर्मचारी धन्यवाद देते हैं, इसलिए विमान में उतरने से पहले और बार बार आप उड़ान भरने के लिए, मंजिल उतरने के लिए धन्यवाद कहें, क्योंकि चमत्कार से कम नहीं कि हम उड़ान भर पाते। आता जिथं पण आपण प्रवास करतो, गाडी असेल, ट्रेन असेल, विमान असेल, आपण त्या माणसाला बघितलेलं आहे का, त्या ड्रायव्हरला, त्याला नीट गाडी चालवता येते का, किंवा त्याला त्याचं लायसन आहे का, ट्रेनवाल्याला कधी विचारतो का, रिक्षा, आपण त्याच्या भरोश्यावर राहतो है ना.
विमानवाला असेल तो आपल्याला उडवून एका देशातून दुसऱ्या स्टेट मधून तो आणतो, आपण त्याला बघितलेलं नाही, पण ती काहीतरी एनर्जी आपण म्हणजे देवाच्या भरोश्यावर आपण असतो की नाही ती व्यक्ती मला सुरक्षित करणं, मग ती कोणतरी व्यक्तीच आहे तिथं. मग त्या व्यक्तीला त्या गोष्टीला इमॅजिन करून आपण तिथं थँक्यू करू शकतो, कारण हा पण चमत्कारच आहे, पण आपण ते काय करत आलेलो आहे, टेकन फॉर ग्रँटेड घेतलेलो आहे सगळ्या वस्तूंना. आणि या चॅप्टर मध्ये मला एक उदाहरण द्या वाटतं, म्हणजे तुमचं चांगलं लक्षात राहील लाईफ टाईम साठी. आणि ते उदाहरण म्हणजे मुन्नाभाई MBBS किती लोकांनी बघितलंय? बघितलंय सगळ्यांनी. व्हेरी गुड. भरपूर बघितलंय मॅडम. हा, बघितलंय. तर मग तुम्ही ह्या टॉपिकला त्याच्याशी रिलेटेड करू शकता, कारण मला जेव्हा पहिल्यांदा मी टॉपिक ऐकलं तेव्हा मला मुन्नाबाई सोबत मी रिलेटेड केलं. मॅडम आणि ते लगे रहो मुन्नाभाई मध्ये पण हे होतोय तो. हा, तर मग ते पहिल्या याच्यामध्ये सफाई कर्मचारी असतो, तर तो काय करतो, जादूची झप्पी देतो, है ना, आणि Yes. थँक्यू म्हणतो ना त्याला, हो. थँक्यू म्हणतो. तर तो म्हणतो आतापर्यंत मला इथं 22 वर्ष झाले कोणी थँक्यू नाही म्हटलं, तू कसा थँक्यू मला म्हणतोय, 22 वर्षापासून म्हणतोय. त्याला वाटतं काही कंप्लेंट करायची, म्हणजे हे जे मुन्नाबाईने केलं त्याचं शिक्षण नाही, त्याचं काही नाही, लोक त्याला प्रेम द्यायला लागले वापस, त्याला ब्लेसिंग द्यायला लागले, त्याच्यासाठी नोकरी सोडायला तयार झाली. त्यांनी काय दिलं लोकांना? त्यांनी ब्लेसिंग दिल्या. आला तुमच्या लक्षात? येस. मुन्नाबाईने काय दिलंय? ब्लेसिंग देतो तो प्रत्येकाला, हे करतोय, थँक्यू म्हणतोय, ग्रेटफुल राहतोय, म्हणजे थोडक्यामध्ये तो सगळ्यांसाठी ग्रेटफुल आहे. आपल्याला काय बनायचंय? आपल्याला पण मुन्नाबाईच बनायचंय. आपल्याला जे काय आपल्या कृतज्ञ राहायचंय मग प्रत्येक गोष्टीसाठी. प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. मग मुन्नाबाई साठी काय खूप. करतो, तिथलचे नर्स असतं, तिथलचे सफाई लोक असतं, ऑफिसचे लोक, त्याला थँक्यू म्हणतो. तो एक बेजान पडलेला माणूस असतो, त्याला बेड नसतो, तो माणूस बोलू शकत नाही, त्याला सगळे डेड बॉडी म्हणत असतात. पण त्या माणसाला कशामुळे तो चेंज करू शकतो माहिती का? त्याच्या विचारांनी, त्याच्या व्हायब्रेशननी आणि त्याच्या त्या ग्रेटफुलनी. त्या माणसाचं काही नसतं, पण तो चांगला होतो, है ना. त्याची आनंद. येस. त्याची सेव्हिंग करतो. तुमचं बोलणं झालं की माईक बंद करत जा फक्त, मग मध्ये डिस्टर्ब होणार नाही. तो काय करतो, सेव्हिंग करतो, त्याला चांगलं करतो, तू किती छान दिसतोय, सुंदर दिसतोय, त्याला आरशामध्ये दाखवतो. मग हे काय करतो की तो त्याच्यासाठी ब्लेस होतो. तिथं त्याला मुन्नाबाईला काही रॉयल्टी मिळणार होती का हो याची? त्याने अपेक्षा केली का तिथं की हा बरा झाला ना, मला काहीतरी अचिव्हमेंट मिळेल, मला भारत सरकारकडनं पुरस्कार मिळेल? रिअल लाईफ मध्ये जर आपण त्याच्यात जाऊन बघू, पिक्चर आहे एका बाजूला, पण जेव्हा काही असं करतो तर आपण निस्वार्थ करतो, म्हणजे आपण मॅजिक आहे ना, इतरांसाठी निस्वार्थ वापरायचं आपल्याला, जेव्हा आपल्याला काही तिथून फीडबॅक नकोय. मग अशा कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला की ते लोक आपल्या सगळ्यांवर आपलं आयुष्य चालू. दरअसल स्टोर कर्मचारी, वेटर्स लोगों के लिए कड़ी मेहनत करते, उन्हें देखने के लिए, सेवा करने के लिए, काम चुकाना है और जानते सेवा करने का अर्थ है विभिन्न मनोदशा वाले सभी प्रकार के लिए सेवा करें, जिसमें कृतज्ञ होने वाले लोगों को शामिल करें। इसलिए अगली बार जब कोई कृतज्ञ आपकी सेवा करे तो याद रखिए, सेवा करने वाला माता पिता, प्यारा बेटा बेटी, भाई बहन, अनमोल सरोवर, अपने बच्चों के लिए, प्रियजन के लिए, जीवन साथी के लिए दयालुता, धैर्य, हकदार आहे. म्हणजे आपल्याला कितीतर लोक, आपल्याला असं वाटतं नाही पार्लर मध्ये गेलो ते करतायत फेशियल वगैरे, जे काही आपल्याला 1 तास आपली सेवा होती, म्हणजे आपल्याला वाटतं पे करतोय, म्हणजे आपण काय करतो, उपकार करतोय. आपली भावना कशी असते बऱ्याच वेळेला की आपण त्यांना पे करतोय ना, काय परत एवढे पैसे घेताय, हे नीटच नाही केलं. पण जरा त्यांच्या जागी जाऊन जर विचार केला की ते आपल्यासाठी वेळ देत आहे, कष्ट देत आहे, 1 तास आज कोणाला करायचंय की आपण करायला तयार जाऊ का? काय आपलं कोणी जर म्हणतं की 1 तास मला दे, मसाज करून दे, मी तुला देतोय 200 रुपये, आपली होईल का इच्छा मनापासून? मग ते लोक जर त्यांचं प्रोफेशन मनापासून करताय, आपल्याला चांगलं फील हो, आपल्याला गुड फिलिंग साठी, लुक फिलिंग साठी चांगलं करताय ते, तर मग त्यांना पण आपल्याला काय द्यायचं रिटर्न मध्ये? पैसे तर द्यायचेच आहे, पण त्यांना मॅजिक डस्ट द्यायची, म्हणजे ब्लेसिंग द्यायची आपल्याला. कई बार आप सेवा करने वाले ऐसे व्यक्ति से टकराते जो आपके बदतमीजी से पेश आता है, आपकी सेवा में ध्यान नहीं देता है, आपका स्वयं हकदार मानते हैं। ऐसी स्थिति में कृतज्ञ होने की चुनौतीपूर्ण हो सकता है, लेकिन एक बात समझ लीजिए, आप कृतज्ञता व्यक्ती दूसरों का व्यवहार निर्भर नहीं हो सकती. पाटील मॅडम, तुम्ही विचारलेल्या त्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे तुम्हाला. तुम्ही विचारलं परवा रिक्षावाल्याने असं करताय सांगताय, तर जरूर नाही की आपल्याला काही सगळे लोक आपल्यासारखेच मिळतील, चांगलंच बोलतील, काही उद्धट पण लोक असतात आहे ना, काही लोक नीट पण बोलतात किंवा बोलत पण नाही, किंवा असे याच्यात पण लोक मिळतात आपल्याला. तर आपल्याला ते त्यांचा गुण आपल्याला घ्यायचा आहे का? नाही.
आपल्याला आपलं करत राहायचं कर्म. कदाचित कोणतं परमेश्वर आपल्याला त्याच्या रूपाने येऊन आपली परीक्षा पण बघत असेल. मग कोणी जर आपल्याला येतोय जास्त पैसे सांगतो तर आपल्याला तिथं चॅलेंज असतं. मग ते काय युनिव्हर्सलने आपल्याला पेपर पाठवले, लक्षात घ्यायचं की तुमचा आज पेपर आलेला आहे. मग किती मार्काचा आलेला तो तुम्ही बघून घ्या. 50 मार्काचा आहे, 100 मार्काचा आहे. मग तुम्हाला पेपर आलेला आहे त्यावेळेस तुमची चुनवती. मग तेव्हा तुम्ही त्या तशा वेळेस पण त्या व्यक्तीला चांगलंच करायचंय, ब्लेसच करायचं, मॅजिक डस्टच करायचंय. चाहे वो जो हो जाए, कृतज्ञ होणे का चुनाव करे. काय तिने सांगितलं, जे होईल ते होईल. तुम्हाला आता या हॉटेलमध्ये नाही चांगलं जेवण मिळालं, काही कारण तुम्हाला हे व्यवस्थित नाहीये, तर मग तिथं तुमचं चॅलेंज आहे. मग ठीक आहे, तुम्ही त्याला तुमचं ऑप्शन काय घ्यायचंय, ग्रेटफुलनेस. यदि याद रखिए आपकी मदद मिल सकती है, आपको मालूम नहीं हो सकता है सामने वाला जिस समय आपके संपर्क में आता है उसी व्यक्त मुश्किल दौर से गुजर रहा होता है। उसका स्वास्थ्य खराब हो, उसके अभी अभी प्रियजन को खोया है, उसका विवाह अभी टूटा हो, आपके जीवन में किसी मुश्किल मोड़ पर हताश हो चुका है। आपकी कृतज्ञता दयालु बना उसके साथ होने वाली सबसे जादुई चीज हो सकती है। दयालु बने क्योंकि व्यक्ती आपके मिळणे वाले हर एक मुश्किल से युद्ध लढलाय. ह्या जगामध्ये प्रत्येक जण त्याच युद्धच लढतोय. त्याची लढाई चालू स्वतःची, खुश होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, स्ट्रगल करण्यासाठी प्रत्येकाच चालू आहे ना. आता कोणाचं काहीतरी घरात झालं, किटपिट झाली, नवरा बायको झालं, तो बाहेर जर चिडचिड करतो तर आपल्याला आपल्या समोर तो आला ना आपल्याला व्यवस्थित वागला ना, आपण काय म्हणतो काय उद्धट माणूस आहे ना, काय नीट माणूस नाही आपल्याला असं वाटत. पण त्याचं काहीतरी झालेलं असेल बिचाराचं. काही जर त्यांनी घरी आता याच्यामध्ये जर त्याने कोणी प्रियजन दूर केला असेल किंवा काही मुश्किल असेल, काही पैशाची अडचण असेल, आपण तिथं तो विचार करत नाही ना त्याच्या मानसिकतेवर. आणि असा व्यवहार आपण कधी कधी केलेला आहे, आपण पण केलेला आहे ना. मग थोडक्यामध्ये तुमच्या समोर जी व्यक्ती येते आणि तुम्हाला ते टकरावती, एक तर तुमचं ते पास्ट आहे किंवा काहीतरी फ्युचर आहे, तुमचा तो आरसा आहे. आलं लक्षात. ती व्यक्ती तुम्हाला कुठं कुठं कनेक्टेड आहे. मग आता एखादं फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊया आपण, की फॉर एक्झाम्पल बघा, एखादी व्यक्ती अशी आहे ना की आपल्याला आवडत नाही किंवा तिचा काहीतरी गुण आपण समोर बघतो, तो चिडचिड करतोय किंवा कोणाशी उद्धट तरी आईशी बोललाय किंवा असं काहीतरी व्यवस्थित बोलला नाही, तर आपल्याला काय म्हणतो, अरे काय नाही याला वळण नाही किंवा हे नाही. पण कधी कधी पास मध्ये कुठल्या ना कुठल्या इव्हेंट मध्ये सेम आपण तसं केलेलं असतं. सेम, भले थोडे जास्त कमी असतं, पण आपण कुठं ना कुठं आपला त्या वेळेवर असतो. म्हणून ती व्यक्ती आपल्याला आपला आरसा आज दिसतोय. म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं की समोरच्या आपल्याला ते गुण आवडत नाही, पण ते गुण आपल्या आतमध्ये पण आहेत आणि होते की ते पास्ट मध्ये फ्युचर मध्ये ते आपल्याला दाखवले जात असतात. त्याच्यामुळे आपण अवलोकन नाही करू शकत लगेच. लक्षात. यदि आप किसी की मदद करने के लिए उसको फोन पर धन्यवाद देना चाहते हैं, उसकी ओर धन्यवाद शब्द भर उछाले, इसका बजाय आपकी कृतज्ञता का कारण बताए। मिसाल के तौर पर आपकी मदद की इसलिए धन्यवाद, मेरे लिए आपने लिंक से हटकर काम किया उसके लिए धन्यवाद, मुझे इतना सारा समय देने के लिए धन्यवाद, मुश्किल चीज उलझने के लिए धन्यवाद, प्रति बहुत कृतज्ञ हूँ। आप जब छोटी सी चीज होती है तब सामने आने वाली प्रतिक्रिया देखकर हैरान हो जाओगे, क्योंकि आप ईमानदारी से एहसास कर हो जाएंगे। आता जे लोक आपल्याला भेटतात बघा, तो कोणी कुठं मदत करू लागतं, कधी 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 सामान उचल केले असेल, कोणी लिफ्ट मध्ये मदत केली असेल, कोणी कशाला पण मदत केली, मग त्याला बोलून दाखवा असं तोंडात, त्याच्या डोळ्यात डोळे घालून हिंमत करा आणि बोला, थँक्यू हा तुम्ही दादा, तुम्ही मला इथं मदत केली, थँक्यू. किंवा हे असेल तर तुम्ही त्याला बोलून दाखवा शक्यतो. त्याच्यासाठी तुम्ही धन्यवाद म्हणा, थँक्यू हे इतकं छान दिल्याबद्दल. भाजीपाला तर मी आता ही प्रॅक्टिस हळूहळू प्रॅक्टिस करते, की आता परवा भाजीवाली आली होती, ती गाडीवर स्कूटरवर येते आणि कधी फोन केला तरी काही आणून देते. कोथिंबीर वगैरे लागलं तर तिला म्हटलं थँक्यू हा, आणि ती म्हणे नाही हो थोडंसं महाग आहे आता कोथिंबीर, 20 रुपये. म्हणजे ठीक आहे ना, तुम्ही देताय सर्व्हिस देताय, आणून देता, पण तुमच्याकडे चांगलं असतं म्हणलं, क्वालिटी चांगली देते हा, भले तुम्ही 2 रुपये जास्त घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही म्हटलं, पण तुम्ही क्वालिटी चांगलं देता. हो, मग ती म्हणे हो हो सगळं तुमच्यासारखा असा विचार नाही करत. मग सिम्पल आहे ना. आपण त्या व्यक्तीला त्याची क्वालिटी सांगा चांगली समोरासमोर, की हा हे तुम्ही छान देतात हा, चांगला माल ठेवलाय, चांगला स्टॉक ठेवलाय, चांगले फ्रुट्स ठेवले, चांगले दिले, याच्याबद्दल त्याला थँक्यू म्हणा. मग त्याच्या डोळ्यातली जी चमक तुम्हाला दिसेल ना, तर ती तुम्हाला कळेल की ती फीडबॅक आहे तुमच्यासाठी. जब आप किसी व्यक्ति को धन्यवाद कह रहे होते, उसकी चेहरे की ओर जरूर देखिए, त्याच्या चेहऱ्याकडे बघा, म्हणजे तेव्हा जो बोलताय तेव्हा, जब आपकी नजरें से नजरें मिलाकर उसकी ओर नहीं देखेंगे तब तक आपकी कृतज्ञता महसूस नहीं करेंगे.
जब आपकी कृतज्ञता जादुई धूल ग्रहण करेंगे, अगर आप हवा में धन्यवाद उछाल देते हैं तो धन्यवाद कहने समय नीचे देखने लगेंगे। सेल फोन पर बातचीत करते हुए आप व्यक्ति की मदद करने के लिए खुद के जीवन में बदलने का एक अवसर गवा दिया है, जबकि आप ऐसा करते हुए आपको असर ईमानदार नाही होते. मग जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला रिक्षातून आलो सोडलं त्याला म्हणतो काका थँक्यू धन्यवाद. जर आपण तेवढा कॉन्फिडन्स जर अचीव्ह केला समोरासमोर म्हणतोय तर बघा त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या काय चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं. जरी काही रिटर्न दिलं नाही आपल्याला एक छान त्याला चेहऱ्यावर एक हास्य येतं आणि त्याला एक फिलिंग चांगली येते आपल्याबद्दल. आणि जर आपण एखाद्याशी भांडणं केले तक्रार केली तर तो पण आपल्याला चार शिव्या देत पुढे निघतो. होतं ना. आपल्याला कळत नाही कळत आपण म्हणतो अरे इथं तेवढं भाडं आहे तिथं तर तेवढं घेत पण नाही. ते म्हणतात जा मग तिकडं फुकट आहे तर तिकडं जा तिकडं घ्या. लोक असे बोलतात ना. आणि तुम्ही निघून गेल्यावर ते काही पण बोलू शकता. अरे यांना असं पाहिजे तसं पाहिजे काय काय लोक आहे कसे कसे येतात. मग ते जर आपल्याकडे बॉल आपण निगेटिव्ह बॉल फेकायचे नसतील तर आपण आधीच गोल्डन बॉल टाकूया म्हणजे ते आपल्याकडे गोल्डन बॉल टाकतील. कुछ वर्ष पहले एक स्टोरी मैंने अपनी बहन के लिए उपहार में खरीदी थी. जिस स्टोर की असिस्टेंट मेरी सेवा उसकी बात सुनी मुझे तरह उपहार था. फिर वह आदर्श उपहार तलाश करने के लिए माना वो खुद की अपनी बहन के लिए तलाश कर रही थी. अंत में जब स्टोर असिस्टेंट ने मुझे आदर्श सुंदरता लिपटे उपहार बैग थमाया, सेल फोन की घंटी बजी और फोन पर बातचीत करने लगी तो स्टोर में सामने वाले तक पहुंच गई. अचानक विचलित होने का महसूस करने लगी और मददगार स्टोर असिस्टेंट के पास लौटी. मेरे सब उसे धन्यवाद किया बल्कि सारे कारण बताए उसके प्रति कृतज्ञ हूँ और इसके लिए उस चीज की कद्र क्यों करती हूँ. म्हणजे आता तिला रोंडाने एक उदाहरण दिलं. ती तिच्या बहिणीसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला गेली का स्टोर मध्ये आणि तिला ती स्टोर मध्ये असतात ना लोक की मॅडम काय पाहिजे मग ते आपल्याला शोधू लागायला मदत करतात. मग ते हे पाहिजे का असं आपण म्हटलं ही नाही साईज ते लोक येतात आपल्या समोर मॅडम ही ट्राय करा हा कलर तुम्हाला छान वाटेल असं सांगतात ना. मग त्या लोकांना पण आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. त्यांना काही काम धाम नाही का त्यांनी नाही पण आपलं निग्लेक्ट पण करू शकतात पण ते आपल्याकडे येऊन विचारतात सांगतात त्यांना त्याचे पैसे मिळतात पण आपल्याला हेल्प होती त्यांची. तर मग आपण तशा व्यक्तींना थँक्यू म्हणू शकतो. तसे लोक आठवू शकतो अरे यार आपल्याला हे दाखवलं त्यांनी हे असं नाही तुम्हाला हे नाही आवडल तुम्हाला ते आवडल तर आपल्याला ते लोक मदत करू लागतात. तर मग तिने तशी व्यक्ती तिला भेटली की असं ती गिफ्ट शोधायला लागते की जसं स्वतःच्याच बहिणीला घ्यायचंय गिफ्ट आणि हिला मदत केली. मग काही लोक आहे ना अगदी मनापासून आपल्यासाठी शोधायला लागतात. मॅडम तुम्हाला हा कलर साईज पाहिजे का थांबा मी इकडे नाही ना मी आतमध्ये बघून आणते स्टोर मधून आणते आतमध्ये आहे का जरा चेक करते मग तुम्हाला सांगते. आणि ते लोक शोधता आणता आणून आणून पण देतात आपल्या समोर ती वस्तू. मग मैंने कृतज्ञ की जादू धूल से उसे नहला दिया. देखते ही देखते उसकी आंखों में आंसू भर आए. चेहरे पर इतनी चौड़ी मुस्कान खिल गई जितने मैंने कभी नहीं देखी थी. म्हणजे हिने कृतज्ञतेच्या ह्याच्याने तिला नहला दिया म्हणजे काय केलं तुझ्यासाठी खूप ग्रेटनेस फील केलं. मग तिला म्हणू शकते थँक्यू बघ ना तू मला मदत केली म्हणून मला किती पटकन हे गिफ्ट मिळालं. थँक्यू तुम्ही खूप छान काम करता तुमचे दिवसभर. आता मी मागच्या वेळेला जेव्हा एकदा गेले होते मार्केटमध्ये तर तेव्हा हे चालू होतं असं सेल वगैरे काही हे असलं मोठ्या मोठ्या याच्यामध्ये सुपर मार्केटमध्ये किंवा आता स्मार्ट रिलायन्स लागतात ना ते 5 दिवस वगैरे तेव्हा खूप गर्दी असती आणि त्या लोकांना खूप मल्टिपल काम करावं लागतं. मग त्या ताईंनी मला हे सांगत होतं की हे ऑफर आहे हे घ्या. नंतर ते लोक आपण काही ऑफरचं घेतात की आपल्यासोबत फोटो पण घेतात आम्हाला दाखवण्यासाठी. तुम्ही गेले असेल रिलायन्सच्या ह्याच्यात तर तुम्हाला काय अनुभव आला असेल. मग त्यात त्या ताई होत्या म्हटलं अहो खरंच ना तुम्हाला किती छान आहे तुम्ही हेल्प करून सांगता वगैरे ते सांगितलं बरं झालं तुम्ही ऑफरचं हे सांगितलं बरं झालं मी घेतलं म्हटलं. हो म्हटलं म्हटलं दिवसभर किती ना तुमचं उभं राहायचं काम आहे एवढं मेहनत आहे प्रत्येक क्लायंटशी तेवढं हसून बोला स्माईल करून हो म्हणे ते काय करणार करावंच लागतं. आणि दिवसभर उभं राहावं लागतं पाय असे पूर्ण जाम होतात. मग मी मनातल्या मनात तिच्यासाठी मॅजिक डस्ट केली हिल केलं तिला थँक्यू म्हटलं. थँक्यू म्हटलं तुम्ही मदत केल्याबद्दल दाखवल्याबद्दल सांगितल्याबद्दल. त्यांना फील करून द्या ना ती गोष्ट 2 मिनिटांनी आपण बोललो सांगितलं तर छान वाटतं त्यांना. जेंट्स असेल तर भरपूर जेंट्स लोक करू शकतात एखाद्याच्या पाठीवर हात ठेवून नाही का जसं मुन्नाबाई करत होता की वेल डन छान आहे शाब्बास आहे ते तसंही करू शकतो जेंट्स लोक. आपण लेडीज असतो तर आपण त्यांना म्हणू शकतो थँक्यू ताई किती छान तुम्ही मदत केली. जसं तुमच्याकडून होतंय तसं तुम्ही त्याला रिटर्न मध्ये देऊ शकता. फार छान. माझे नमस्कार मॅडम डिस्टर्ब करते त्याबद्दल. माझ्या बाबतीत असंच होतं मॅडम. दुकानात गेली ना असे दुकानं पण बरेचसे असे आहेत की तिथे एकच भाव असतो
भाव कधी चेंज होत नसतो. पण मग माझ्या म्हणजे वागण्यामुळे ब्लेसिंग दिल्यामुळे काय होतं मॅडम, माझे पैसे पण कमी होतात घेतल्यामुळे, आणि एवढे ओळखीचे झालेत मॅडम. म्हणजे माझे ठराविक दुकान आहेत, मी गेली ना तर माझं स्वागत पण होतं आणि मला जे पाहिजे ते दाखवता येईल, आणि बिना सांगायचे रेट पण कमी करून देतात मॅडम. आणि एक तर दुकानावर मी 3-4 महिने उधारी राहिली माझी, फक्त नावावर, फक्त माझ्या याच्यावर त्यांनी विश्वासाने दिलं. मग ज्यावेळेस त्यांना दिलं म्हटलं खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. आणि असं दुकान आहे मॅडम तिथे, सिंधी आहे, तुम्हाला माहिती आहे सिंधी लोक कसे असतात. हो, ते 1 रुपया कमी करत नाही, पण त्यांनी उधारीवर दिले. म्हणजे माझा एवढा विश्वास आहे, मी जेव्हाही जाते रिस्पेक्ट असतो. आणि आपण खरंच आहे, आपण ब्लेसिंग देतो ज्या ऊर्जेने आपण त्यांच्याशी बोलतो, ज्या ऊर्जेने मॅडम, तेच आपल्याला रिप्लेस मिळतं, म्हणजे परत मिळतं मॅडम. मग याच्यात ते सांगितलंय आपके जीवन में लौटते, म्हणजे आपण काय करतोय, जी मॅजिक डस्ट देणार आहे, हर बार आप किसी दूसरों की व्यक्ति के लिए जादू का धूल छिड़काव करते हैं तो आपके जीवन में भी लौटती है, कारण ती परत फीडबॅक येणार ना. आणि या ब्रह्मांडाचा नियम आहे की ते काही ठेवत नाही, ते परत आपल्याला व्याजासहित देत अहो, असतात. खूप पटीने देतात ते आपल्याला, खूप पटीने देतात. जी काही फ्रिक्वेन्सी देत आहे ते तुम्हाला लक्षात वापस दिलं जाईल. कालच माझं एक उदाहरण, स्कूटी काढली बाहेर, माझा ना ते स्टँड न लावता माझं लक्षात नाही, स्टँड ने लावलं मी, आणि मग मला असं वाटलं स्टँड लागलंय. मग लक्षात आलं, अरे बॅलन्स सुटायला लागला. मग समोर मुलं होते, त्यांना अरे 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 इकडे अरे दादा पकड, तर लगेच आले, पकडलं त्यांनी. आणि लगेच त्यांचं होतं, अरे थँक्यू धन्यवाद. त्यांच्याकडनं ते लावून नाही घेतलं, त्यांच्या पाठीवर हातही फिरवलं, पप्पी घेतली, थँक्यू माझ्यासाठी धावून आले. तर हा खूप छान वाटलं त्यांना. हा, मग ते बघा, हे असेच आपल्याला द्यायचे ना, हळूहळू आपल्याला प्रॅक्टिस करायची. त्यांनी काय सांगितलंय पुढे, आज आप घर पर है, कलम जनरल लेकर आपके कंप्यूटर के सामने बैठे उन घटनाओं को याद लिखे जहां सेवाएं आने वाली थी, आपके लिए अतिरिक्त प्रयास किया गया है। व्यवसाय हो सकता है जिसकी आप समस्या सुलझाई, फोन पर व्यक्ति हो सकता है, शायद आपके लिए डाकिए, कचरा डालने इकट्ठा करने वाला, रिसाइकलिंग करने वाला, कंपनी, स्टोर असिस्टेंट, बेहतरीन सेवा दी, प्रसंगों की सूची लिखे जहां आप देने वाले आपकी मदद की थी, उससे आप धन्यवाद कहकर जादुई धूल छिड़काव करे. मग आपल्याला असे काही आपल्या आयुष्यातले प्रसंग आठवायचे आणि ते स्मरण करायचे, आणि त्याच्यावरून आपण त्याला लिहू शकतो. जादुई स्मरण, कल का अभ्यास आज ही पूरा पूरा पड़े, सुबह जागने के साथ शुरू होता है. Yes. आता याच्या आजची जी प्रॅक्टिस सांगितली, जादुई अभ्यास क्रमांक 10, हर दिन जादू का धूल छिड़काव करायचं. आता ही रोज जेवढी प्रॅक्टिस करायचं, जसं आपण क्लास संपल्यावर पण करतो एकमेकांसाठी, दिवसभरात जे लोक भेटतात त्यांच्यासाठी पण करायचं. मग आपले 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे, तुम्हाला पहिलं माहितीये. मग आता काय करायचं, आपले 10 आज अपनी सेवा करने वाले 10 लोगों को जादू धूल छिड़काव करें, जिससे आप लाभ होता है उन्हें सादे धन्यवाद कहे, मन में उसकी प्रशंसा करे और धन्यवाद कहते उनकी सेवा के लिए धन्यवाद. आज रात ठीक सोने से पहले जादुई हाथ में थामे पत्थर और सबसे अच्छी चीजों के लिए कहे धन्यवाद. कल का अभ्यास आज पूरी तरह पढ़ ले. 11वें दिन का अभ्यास सुबह जागने से होता है. उद्या मिरॅकल मॉर्निंग असं, म्हणजे उद्या परवापासून आपण ते चालू आहे. आता मग आजचं काय करायचं, किती सिंपल आहे ना, आणि किती मॅजिकल अभ्यास आहे आपला. हा कुठेही करू शकतो. लता मॅडम, तुम्ही ट्रेननं जाता, बस जाता, जे तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे की त्यांना मॅजिक डस्ट करा. मी माझा फॉर्म्युला सांगते, मी कसं करत असते मॅजिक डस्ट. की आता आपण सहसा, आता इथं आपण हाताने करतो, बाहेर आपल्याला हाताने किंवा असं नाही करता आलं काही इशारे, तर आपण आपल्या फक्त डोळे जे आहे ना ते ओपन किंवा अप करायचे. मला जे लोक दिसतात समोर, मी डोळ्याने जस्ट असं करते, डोळे बंद करते आणि एकदा उघडते, ते फील करते की चला बा एखाद्या दुकानातून, आता काल एका दुकानातून काहीतरी वस्तू घ्यायची होती मला, तर तो व्यक्ती पण खूप छान बोलला की नाही ताई तुम्ही हे गॅरंटीने घेऊन जा, छान आहे, क्लिनिंगचं सामान चांगलं आहे. तर मी ते फक्त जस्ट केलं की मॅजिक डॅचा छान धंदा हो, चांगला बिझनेस हो, याच्या घरी चांगलं सुख समृद्धी येऊ, आनंदी आनंद हो, याचे लेकरं याच्याशी चांगलं प्रेमाने बोलू, वागू, घरात प्रेम मिळो, आनंद मिळो, खायला प्यायला चांगलं मिळो. तर असं जस्ट द्यायचं, फक्त आपण आपल्या मनात ते करायचं, आणि त्यांना पे करताना थँक्यू म्हणायचं, आणि नंतर म्हणायचं, निघताना पण म्हणायचं थँक्यू, हा इतकं छान दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जे तुम्हाला वाटतं तुम्ही ते बोलायचं, फील करायचं, कारण बोलल्याने शब्दामध्ये ताकद आहे, कळालं ना. शब्दामध्ये ताकद ते आपण यूज करायची. आलं लक्षात?